त्याचबरोबर रोहनजी नारकर हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा करूयात आपण आदर सन्मान. अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा यथोचित स्वागत सन्मान करणं ही भारतीय संस्कृती, ही महाराष्ट्राची संस्कृती आणि ही संस्कृती मात्र जपली जाते वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. यानंतर रोहनजी नारकर यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण संपन्न करणार आहोत. रोहनजी नारकर यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातो. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील एक वंडर बॉय म्हणून ज्या नावाने प्रसिद्ध असणारे रितेश निकम साहेबांचा देखील सन्मान. आणि जशी मॅच होईल सुरुवात ऐकूयात आपण किरण मस्कर सर यांचा आवाज. आणि सामनावीराचा किताब देखील आम्ही या ठिकाणी देणार आहोत विजयदादा शेबाळे आणि रोहन नारकर यांच्या शुभ हस्ते. अभि जगताप ठरला या मॅचचा हिरो, ज्याने चांगला खेळ केला तो अभि जगताप. आपण या आपल्याला दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. सामनावीराची ट्रॉफी आपण या ठिकाणी प्रदान करते. अभि जगताप खूप चांगला खेळ राहिलाय आणि त्यांना आपण सामनावीराचा किताब या ठिकाणी प्रदान करतो. रोहनजी नारकर त्याचबरोबर विजयदादा शेबाळे. पाटण क्रिकेट ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी पासूनची ही एवन जोडी पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. आणि हॅलो चेक. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आपण या दोन्ही टीम यश वॉरियर्स आणि शिवन्या 11 दोन्ही टीम्स मी विनंती करेल 12वे खेळाडू आपण दोघांनी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12व्या खेळाडूंचा मी मनापासून स्वागत करतो. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका आयोजित वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 आणि यंदाचं दुसरं पर्व तुम्ही पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी घरोंदा येथे ही स्पर्धा खेळली जाते आणि आजचा फायनलचा दिवस या स्पर्धेचा. बरीचशी चर्चा या स्पर्धेच्या बाबतीत आपण जरूर करणार आहोत, कारण की खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशननं उभं करून दिलं. त्या छताखाली आज प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी खेळत आलाय आणि एक स्पर्धा असते ती आपल्या तालुक्याच्या नावासाठी असते. ती स्पर्धा तालुक्याची असते आणि तीच ही स्पर्धा आहे जिथे वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचा वर्ल्ड कप ज्याला म्हणता येईल तो वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025. ट्रॉफीच्या बाबतीत देखील चर्चा करणार आहोत. या स्पर्धेसाठी असलेली ट्रॉफी, प्रभू श्री राम यांचा त्याच्यावरती असलेला फोटो, तदनंतर ॲक्रेलिक सन्मान चिन्ह, या सर्व गोष्टी आपण पाहिले तर प्रभावित करणाऱ्या आहेत. ओमसा एमटीसीची संपूर्ण टीम या स्पर्धेला आहे. पहा, भावेश ठाकरे माझा आवडता कॅमेरामॅन, तदनंतर अतिशय नीरज जगदीश आणि अँडी म्हात्रे म्हणजे या देवीचा पाडा डोंबोलीचा सर्वात महाराष्ट्रातला ड्रोन मास्टर जो कोण असेल तर अँडी म्हात्रे, तोही आमच्या सोबत जोडला. आणि संपूर्ण सातारा टेनिस क्रिकेट मधील अभ्यासू गुणलेखक, खेळाडूंची कुंडली ज्याच्या खिशामध्ये ज्याच्या डोक्यामध्ये असते तो गुणलेखक आमच्या सोबत अक्षय कदम जोडला. आज अंपायर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी जोडले गेले तर गुरुनाथ पाटील सर, विनोदजी भगत सर आणि महेश मिसाळे सर. मॅचला होईल लगेच सुरुवात आणि थोड्याच वेळामध्ये अंपायरचा ग्रीन सिग्नल येईल.
मॅचच्या दिशेने जाऊया. आता अंपायरचा ग्रीन सिग्नल येईल. एका बाजूला आपण पाहिलं तर यश वॉरियर्स टॉस जिंकला आणि सांगितलं बॅटिंग घेतो आम्ही. गोलंदाजीसाठी टीम शिवन्या 11. प्लीज एक्स्ट्रा खेळाडू शिवन्या 11 आला तर खूप बरं होईल. आलेला आहे शिवन्या 11 टीम. एक्स्ट्रा खेळाडू नाहीये, त्यांच्याकडेच कमी आहे, म्हणजे 3 रनांची पॅनल्टी आहे वाटतं. होय होय, थँक्यू. मॅचच्या दिशेने जाऊयात. आम्हाला बॉलर नेम पोचवा. अमर, थँक्यू. पॉवर प्ले क्रमांक 1 मॅचला होते सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेनं. गती परिवर्तन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू फाईनला अगदी चेंडू गॅदर केला. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, कारण की नॉन स्ट्राईकनं जागा सोडली होती. पहिला चेंडू होता. स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहिलं विजयनं सांगितलं थांबूयात, पहिला चेंडू आहे आणि या एका चेंडूवरती कुठलीही धाव आली नाहीये. पॉवर प्ले क्रमांक 1 ला सुरुवात झाली, म्हणजेच मॅचला सुरुवात झाली आहे. होलाफ करण्याचा प्रयत्न, चांगला फटका, ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चेंडू अगदी दणदण करून निघून जातोय. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 चा आणखीन एक देखणा चौकार येतोय. चांगला फटका खेळला. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला. जिथे आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती ड्राईव्ह आला. अगदी कव्हरच्या डोक्यावरून हा फटका एक्झिक्यूट केला, खेळून काढला. बॉटम हँडचा एक चांगला उपयोग बघायला भेटला. फुल टॉस नाही टाकू शकत. पॉवर प्ले क्रमांक 1 आहे. फुल टॉस म्हणजे मेजवानी. निघून गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. 1 बाउन्स, 4 धावेसाठी चौकार. यश वॉरियर्सला वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये चांगलं यश भेटलंय. एकही मॅच पराभूत न झालेला आणि विजयाची दिंडी खांद्यावरती घेऊन यशाची वाटचाल करणारा यश वॉरियर्स या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर देखील बॅटिंगच घेतोय. कारण की यश वॉरियर्सचा आपण संपूर्ण स्क्वॉड जर पाहिला तर बॅटिंग स्क्वॉड पूर्णपणे आपण पाहिलं तर मजबूत आहे. आणि अर्थातच त्यामध्ये विजय पवार सारखा पॉवरफुल बॅटर असेल तर वेगळी बात आहे. या विकेटला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिला डाऊन दी ग्राउंड, थोडीशी मिसफील्ड होते. या गोष्टी नाही करून चालणार. ही मॅच महत्वाची असेल. एका बाजूला शिवन्या 11, ते बोलतात ना तुम्हाला प्रत्येक जण एक संधी देतो, तीच ही संधी आहे. यामध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण की तुम्हाला ही मॅच हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये. इट्स ओके, समोरच्या टीम कुठली मॅच हारला नाहीये, मात्र एक असाही इतिहास होऊ शकतो की तुम्ही त्यांना पराभूत केल्यानंतर तुमचंही नाव तदनंतर मात्र प्रत्येक खेळाडूच्या तोंडावरती असेल आणि त्यासाठी मॅच चांगली खेळावी लागेल. होल्डा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आपण पाहिलं तर फेस करत होता बॅटिंग करत असताना विकी, आणि लगेच त्यांना आपण पाहिलं तर आपली ऍक्शन बदलली, कारण की बॅटीचा हँडल बदलला. त्यानंतर गोलंदाजानं ते ओळखलं. फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून घेणारं यंत्र गोलंदाजांना हल्ली विकसित झालंय आणि यासाठी चेंडू थोडासा बाहेर ठेवला. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर हलक्या हातानं पॅडल करण्याचा प्रयत्न, चांगली उसळी चेंडूला भेटली. खांद्यावरती आदळला चेंडू. ओव्हर क्रमांक 1 आणि ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती. 9 लॉस ऑफ दी 0 विकेट. विजय पवार या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. विकी चोरगेच्या बाबतीत आपण चर्चा करतो. विकी चोरगे पहिले 2 चेंडू खेळतात थोडासा आपल्या मराठी भाषेमध्ये बावचळला हे जरूर बोलू शकतो, कारण की थोडीशी अडचण त्याला आली पहिला 2 चेंडू खेळत असताना. पहिला चेंडू आपण पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या चेंडूवरती पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, दोघांमध्ये त्याला अपयश आला. मात्र दुसऱ्या बाजूने विजय पवारनं चांगली बाजू पकडून ठेवली. वैष्णव ओव्हर क्रमांक 2 पॉवर प्ले क्रमांक 1 संपला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक संपल्यानंतर ओव्हर क्रमांक 2 कडे आपण जातो, जिथे वैष्णव आला. विजय पवारला तुम्ही पाहताय स्क्रीनवरती, ज्यांना आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या पाटण टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये स्वतःच्या नावाला एक चांगली पॉलिश केलंय. शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. मॅक्सिमम 6 धावेसाठी वर्ड स्ट्रोक. विजय पवारला हाफ ट्रॅकचा चेंडू नाही टाकू शकत. पहाटे 3-4 वाजता उठवा, मैदानात ढकला, हाफ ट्रॅक त्याला द्या, नाही सोडणार हा, कारण की शॉर्ट आर्म पुल त्याचा जो अँगल आहे तो खूप पॉवरफुल आहे. बॅट स्विंग खूप चांगल्या प्रॉपर होते आणि हाईट फॅक्टर खूप महत्वाचे अक्षय, कारण त्याची हाईट फॅक्टर पाहिली तर हाफ ट्रॅकर या खेळाडूसाठी मेजबानी असते. पहा काय फटका आहे. शॉर्ट आर्म पुल होता अप्रतिम. रिप्ले टेलिकास्ट ओमसा एमटीसी, आणि ओमसा एमटीसीचा रिप्ले बघणं वेगळी मजा असते.
यावेळी देखील आपण पाहिलं थोडीशी उसळी जास्त आहे. अगदी चेंडू आपण पाहिलं तर एका धावेसाठी जाईल. डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर येते. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली अर्थातच 16 या आकड्यावरती. 1616 ऑन स्कोर कार्ड. 16 धाव संख्या. हो यावेळी देखील डाउन ग्राउंड अगदी ऑन साइडला लॉफ्ट केला चेंडूला. खेळाडू आहे मिड विकेटचा वेगानं येतो. एकाच धावेती समाधान मानलं विजय पवारनं. दुसऱ्या धावेसाठी रिक्स घेतली नाहीये. एक पार्टनरशिप तयार करण्याचा प्रयत्न करतोय. एक पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय. 17 धाव संख्या. 17 ऑन स्कोर कार्ड. सध्या तब्बल 3 चेंडूचा खेळ झालेला आहे व क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. स्क्रीनवरती विजयला सध्या दाखवलं गेलं मेन अँगल मधून. हो चेंडू यावेळी देखील शॉर्ट ऑन पूल अगदी हाफ ट्रॅकर चेंडू सातत्याने टाकले जातात गोलंदाजी करत असताना वैष्णवच्या माध्यमातून. कारण की तुम्ही गोलंदाज आहात पण गोलंदाजाकडे आपण पाहिलं तर एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी असणंही महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकल्यानंतर गोलंदाज हल्ली सेफ राहतात. कारण की ही घरोंदाची खेळपट्टी आहे. इथे 60 धावा देखील चेस होतात भाऊ आणि 6 चेंडू 25 देखील चेस होतात. अशी मैदानाची खेळपट्टी आणि असे इतिहास होतात इथे. वा कालच्या दिवसामध्ये 72 धावा देखील चेस झाल्या. आत्ताच अक्षयने आमच्यापर्यंत खबर पोहोचली. कारण की होय अक्षय या मैदानामध्ये 6 चेंडू 30 देखील होताना आम्ही पाहिलं. अशी खेळपट्टी. चांगला चेंडू हाताला अवे फ्रॉम दी बॉडी नजरेच्या बाहेर हाताच्या बाहेर ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर रीच झाला जिथे 5वा चेंडू डॉट आला. 1 टू गो. यावेळी फुल टॉस फसला जातोय का आहे खेळाडू. कॅच पकडली जाते. विकेटचं पतन मासा अडकवला गेला. विजय पवार या मॅच मध्ये दुसऱ्याच ओव्हर मध्ये माघारी जातोय. 8 चेंडू 17 धावाची तुफानी खेळी त्यानं केली. संघाची धावसंख्या 18 म्हणजे विजय पवार किती महत्वाचा होता. कारण की संघाची धावसंख्या 18 असताना त्याची वैयक्तिक 17 आहे. म्हणजे हा एकमेव असा ओपनरचा बॅट्समन ज्यानं संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली होती आणि अखेरीस वैष्णवाला आणि शेवटच्या चेंडूला त्यानं जाळ्यामध्ये अडकवलं. विजय पवारला माघारी पाठवलं. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 18 लॉस ऑफ दी 1 विकेट. 18 धावसंख्या. रणजित पवार रणजित जाधवला दाखवलं जातं. आमचा रणजित मिस्टर PTPL. त्याचनंतर आपण पाहिलं तर प्रवीण साळुंखे यश वॉरियर्सचे ओनर त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सुस्वागत. म्हणजे साहेब तुमचा वाढदिवस आहे राईट. येस तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. बॅटिंगसाठी संघमालक मैदानामध्ये दाखल झालेत. आपण पाहिलं तर प्रवीण साळुंखे आणि आज त्यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. संघाला आज कोणतं गिफ्ट ते देत आहेत आणि संघ त्यांना कोणतं गिफ्ट देतो हेही बघायचं. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण जाऊयात. योगेश दुर्गेश यावेळी देखील चेंडू आपण पहिल्या लेग स्टिक मध्ये ठेवण्याचा प्रयत्न. अगदी लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. दुर्गेश चांगला प्रवास राहिला आहे क्रिकेटचा. दुर्गेशचा देखील पाहिलं तर एक बॅट्समन म्हणून सध्या दुर्गेश आपण पाहिलं तर खेळत आला. त्यानंतर गोलंदाजीमध्ये त्याने पदार्पण केलं. गोलंदाजीमध्ये त्याची ऍक्शन सातत्याने आपण पाहिली तर महत्वाची ठरले. कट करणारा गोलंदाज. चेंडू पडल्यानंतर अगदी बॅटीच्या समोर उचलला फेकून दिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर ग्रीजांच्या बाहेर आणखीन एक येतोय. उत्तुंग षटकार. वॉट स्ट्रोक. अप्रतिम फटका. दुर्गेशनं हा चेंडू ज्या पद्धतीने हाताळला. फलंदाज ऑलरेडी तयारच होता विकी. कारण की विकी चोरगे पहिल्या 2 चेंडूवरती जरी शांत असला तरी तो मात्र या मॅच मध्ये काही ना काहीतरी रिस्क घेईल. कारण की दुसऱ्या बाजूला विजय पवार आपण पाहिलं तर माघारी गेल्यानंतर त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आली आणि तीही त्याला पार पाडायची आहे. आमचे अंपायर्स सध्या स्क्रीनवरती दाखवले जातात. गुरुनाथजी पाटील सर. सध्या आपण पाहिलं तर महेशजी मिसाळे सर यांना स्क्रीनवरती पाहता. सरळ बॅटीने धावा येतात. आडव्या ही बॅटने धावा करण्याचा प्रयत्न. रिक्स घेतली जाते विकीच्या माध्यमातून. गरज होती का या स्विच हिटची. गरज होती का. कारण की एका बाजूने जर सरळ बॅटीने षटकार येतोय तर दुसऱ्या बाजूने देखील क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला विकीच्या माध्यमातून. 27 धाव संख्या स्कोर कार्डवर. 1 शॉट. थँक्यू. म्हणजे 26 धावा. त्याच बरोबर जिंती गावचे सुपरस्टार खेळाडू बाबूराव पाटील यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील करूयात आपण. हार्दिक हार्दिक स्वागत. बाबूराव पाटील यांना विनंती करून आपण या व्यासपीठावरती. धन्यवाद.
आणखीन एक विकेट गेली आहे माघारी. अखेरीस आपण पाहिलं तर फलंदाज विकीचा चोरगेला देखील माघारी पाठवलं जातं. एखादा फलंदाज धावा करतो काय, गोलंदाज येऊन पुन्हा एकदा त्या फलंदाजाला मागे पाठवतो काय, म्हणजे काय यश 11 यश वॉरियर्स आणि शिवन्या 11 यामधली मॅच अशी होते की एका बाजूने फलंदाज धावा करतात आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज वाटेमध्ये काटे टाकतायत. सध्या धावसंख्या आहे 26. एक चांगली कॅच पकडली गेली जी आपण पहिली स्क्रीनवरती रिप्लेच्या माध्यमातून दाखवली गेली आणि गणेश साळुंखे आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. ही सध्या ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहता. आमचा परम मित्र युवराजी माळी सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. सध्या स्क्रीनवरती त्यांना पाहताय. त्यांच्यासोबत आमचा महीन गावचे संपूर्ण A1 जोडी प्रवीण मंडोसकर महाराज, त्यानंतर संपूर्ण कमिटी आणि ही क्रिस्टल ट्रॉफी जी आपण पाहिली तर या स्पर्धेचा या ट्रॉफीसाठी खेळताना तुम्हाला प्रत्येक खेळाडूंनी संघ दिसेल. यावेळी चांगला चेंडू हाताला बॅट स्विंग झाली आहे. थोडासा आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाजूनं 22च्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी निघून जातोय. डिक्लेअर मध्ये एक धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर 27 या आकड्यावरती 27 ऑन स्कोर कार्ड. 27 धावा. 5 चेंडूचा खेळ झाला. एक चेंडू अजूनही बाकी असेल. 1 to go. आधीच तयार होता. चेंडू पडल्यानंतर बॅकफुटला जातोय. फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षणही चांगलं केलं. अखेरीस फेकी ही चांगली होते. ओव्हरऑल क्रिकेट चांगलं खेळलं जात आहे. इथे ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या आता 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 28 लॉस ऑफ डी 2 विकेट्स ही धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना यश वॉरियर्स या संघाची. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून सध्या आपण स्क्रीनवरती ओमसा MTC 28 धावसंख्या. अँडी मात्रे यांचा ड्रोन व्ह्यू दाखवला जातो. ज्या पद्धतीने या मैदानाचे दृश्य टिपले जातात आणि हा ड्रोन व्ह्यू आता 30 यार्डच्या आतमध्ये देखील गेला. जिथे आपण पाहिलं तर दोन्ही बॅट्समनच्या अगदी वरती हा ड्रोन व्ह्यू आहे. तिथून काही क्षणचित्र टिपण्याचा प्रयत्न अँडी मात्रेचा होईल. कारण की या सर्व गोष्टी मी म्हणेल की या आठवणी असतात. अँडी मात्रेला ओमसा MTC ला खऱ्या अर्थानं धन्यवाद बोलायला हवाय. कारण की आयुष्यभराच्या आठवणी त्यांनी या संपूर्ण ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून आमच्यापर्यंत दिलेत. कारण की कधी न डिलीट होणाऱ्या व्हिडिओज या नेहमी आम्ही आमच्या मोबाईलमध्ये ठेवतो. जेव्हा मेमरी फुल होते तेव्हा या व्हिडिओ आम्ही सेव्ह करतो आणि बाकीच्या व्हिडिओ डिलीटसाठी टाकतो. कधी न जाणाऱ्या आठवणी. 28 धावा. बॉलर गोलंदाज सचिन दाखल झाला ओव्हर क्रमांक 4 मध्ये. हो चांगला चेंडू हाताला जातोय. थोडासा पुढे ठेवला. बॅट स्विंग केली. विकेट किपर कडून चुका होत आहेत. तिथे धावा खर्च होत आहेत 22च्या स्वरूपामध्ये. कारण की अक्षय आपण एक गोष्ट पाहिली. चेंडू जर मिस होतोय तर विकेट किपर कडूनही तो सुटतोय. म्हणजे डॉट चेंडू येत नाहीयेत. धावा येत आहेत. चालू राहत आहेत. यावेळी देखील शॉर्ट आर्मपूल चांगला आहे. फटका चांगला खेळून काढलाय. तडाखा दिलाय. शॉर्ट आर्मपूल डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर चांगला फटका खेळून काढला. बॅकफुटला गेला. ऑलरेडी तयार होता. रिप्ले टेलिकास्ट मध्ये बघाल तुम्ही किती ताकद लावली या फटक्या मागे गणेश साळुंखेनं. चेंडू अगदी पडल्यानंतर थोडा बॅकफुटला जातो आणि त्यानंतर ताकद लावली. ही लावली त्यानं ताकद आणि कव्हर केलं अंतर संपूर्ण मिड विकेटचं डीपचं आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं. जा आणि घेऊन या फटक्या मागे षटकार. नुकतीच मुंबई पोलीस मध्ये देखील त्याची निवड झाली आणि त्याला आपण पाहिलं तर एक अभिमान असतो जेव्हा आपला क्रिकेट खेळणारा खेळाडू मुंबई पोलीस मध्ये भरती होतो आणि त्यानंतर तो मैदानामध्ये दिसतो. मात्र तोपर्यंत रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला माघारी यावं लागेल. इट्स अ व्हाईट बॉल आणि त्यानंतर बॅट्समन होईल आउट. रनआउट. गणेश साळुंखे यांना माघारी येताना आपण पाहिलं. अजय शिंदे नवीन बॅट्समन मैदानामध्ये जाईल. 2 चेंडूचा खेळ झाला. 36 धावसंख्या. रिप्ले तुम्हाला दाखवला जातो साइड अँगलने. कसा चेंडू पकडला पण स्ट्रायकरला आउट केलं नाही. कारण की जर विकेट किपर आपण पाहिलं तर विकेट किपरने जर चान्स घेतला असता तर स्ट्राईकला देखील फलंदाजाला आउट केलं असतं. मात्र त्यांनी नॉन स्ट्राईकला चेंडू फेकला. कारण की गणेश साळुंखेच्या बॅटमधून आलेल्या षटकारासाठी त्या फलंदाजाला आउट करणं महत्वाचं. अर्धी 36 धावसंख्या 36. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट पूल जरूर केला. अगदी फाईनला चेंडू जाईल जिथे
डिक्लेअर मध्ये एकच धावे, एका धावेच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या अखेरीस 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 37. 12व्या खेळाडूंमध्ये मगाशी चर्चा चालू होती की 51 धावा हव्यात बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12वा खेळाडू यश वॉरियर्स बोलत होता, आणखी त्या संघाच्या 12व्या खेळाडूची इच्छा होती की 51 धावा होतील. ओहो, बॅटीच्या समोर आहे संघ मालक, घेतो जबाबदारी, निघून जातोय. अर्थातच प्रवीण साळुंखे यांच्या बॅटमधून 1 बाउन्स चौकार. संघ मालक बड्डे बॉय. आणि आज ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला, बॅटीच्या समोर आला पहा, रिप्ले, बॅट स्विंग पहा प्रॉपर, त्यानंतर बॅलन्स पहा प्रॉपर आणि चेंडू अगदी 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. एका बाजूला संघ मालक गोलंदाज सचिन पवार तर दुसऱ्या बाजूला संघ मालक प्रवीण साळुंखे, दोघे संघ मालक एकमेकांसमोर आलेत आणि हे दृश्य खूप कमी वेळा बघायला भेटतं. आणि सध्याचं दृश्य आहे घनसोली सिम्प्लेक्स, तुम्हाला दाखवलं जातं सिटी स्मार्ट सिटी का म्हटलं जातं त्याच्या बाबतीत चर्चा करू. मात्र यावेळी कॅच होते, ड्रॉप, बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू वेगानं आला होता, चेंडू अगदी ओंजळीमध्ये घेण्याचा प्रयत्न, अखेरीस एक धाव कंप्लीट केली. 5 चेंडूचा खेळ झालाय, टीमची टोटल 47 42 धावा. येस, 22च्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. इनिंग क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. आराध्या फायटर्स आणि वैभव स्मृती संघ दोघांनी इथे टॉस साठी या, बोथ दी कॅप्टन्स प्लीज टॉस साठी या. आराध्या फायटर्स आणि वैभव स्मृती संघ येस, फिल्डिंग टीमला म्हणजे 3 धावांची पॅनल्टी आहे सर्व खेळाडू नसल्यामुळे, म्हणजे आता 43 झाले टोटल 3 धावांमुळे 46 आणि 47 धावांचं आहे आव्हान. 47 रन्स टू विन. चला, टॉस साठी टीम आराध्य फायटर्स आणि त्याचबरोबर टीम वैभव स्मृती दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल आणि मी विनंती करेन रोहनजी नारकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. आमचे भरपूर जवळचे मित्र, आज क्रिकेटने खऱ्या अर्थानं अनेक मित्र दिले आणि सातत्याने जर पाहिलं तर ज्या वेळेस क्रिकेटची स्पर्धा त्या वेळेस मात्र रोहनजी नारकर यांचा संबंध कायम राहिलेला आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. चला, टीम वैभव स्मृती संघ कॅप्टन या आणि टीम आराध्य फायटर्स टीम कॅप्टन या. शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. आधार दादा, आराध्य फायटर्स टीमचे कॅप्टन या आणि टीम वैभव स्मृती टीमचे कॅप्टन या लगेचच. चला, टीम वैभव स्मृती शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. टॉस साठी या. तर तुम्ही लॉट नुसार कधी येण्याचा प्रयत्न करा. आज रविवारचा दिवस आहे आणि भरपूर उशीर सकाळपासून प्रत्येक संघाने केलाय, थोडंसं सहकार्य करा. टीम वैभव स्मृती 11. आराध्य फायटर्स या टीमचा कॉल आणि कॉल होता टेल आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय आणि महत्वाची मॅच असेल, कारण की जो संघ इथून पुढे जिंकेल त्या संघाला मात्र खऱ्या अर्थानं सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याची संधी निर्माण होऊ शकते. आणि टॉस येथे जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक करू आम्ही. योगेश, कालच्या दिवसामध्ये तुमचा खेळ आम्ही पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर खेळ खूप दमदार राहिला सुरुवातीच्या 3 षटकामध्ये, परंतु 4थ्या षटकामध्ये कुठेतरी जास्तीत जास्त निर्धाव बॉल आल्याने तो सामना तुम्ही गमावला. त्याच्याबद्दल नक्कीच आम्ही काल तुम्हाला विचारणा करणार होतो, परंतु ते राहून गेलं. त्या मॅच बद्दल काय सांगाल? कारण की ते देखील तुमच्या हातची मॅच, त्यामुळे आज तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. झालं ते आता सोडून दिलं मी काल. आज जे नवीन होईल त्याच्यावर लक्ष आहे, बाकी काय. तर थँक्यू सो मच. आपण दोन्ही टीमला
रोहनजी नारकर यांना मी विनंती करू की आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पाटण तालुक्याचं क्रिकेट ज्या दिवसापासून सुरुवात झाली त्या दिवसापासून रोहनजी नारकर क्रिकेटशी जोडलेले आहेत. अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. अनेक क्रिकेट स्पर्धा भरपूर प्रमाणामध्ये खेळलेल्या आहेत. तर मी विनंती करेन रोहनजी नारकर यांना की आपण या स्पर्धेबद्दल 2 मिनिटाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. प्रथमतः राहुल डीजे आणि कमिटीचं आभार. आणि राहुल डीजे आणि कमिटीनं आपल्या मुलांना चांगला प्लॅटफॉर्म बनवून दिलेला आहे. तेच त्याचा फायदा आपल्यातील भागातील सर्व मुलं घेत आहेत. त्यांनी त्याच्याबद्दल राहुल डीजे आणि कमिटीचं आभार. थँक्यू सो मच रोहन दादा, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला हजेरी लावली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि या मॅचसाठी आवाज कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळेल. किरणजी मस्कर सर खास करून त्यांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचाच आवाज या सेकंड इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पोहोचवला जाईल मैदानामध्ये लगेच. 47 धावेचं आव्हान आहे. 47. ड्रोन व्ह्यू सध्या आमचा संपूर्ण समालोचन कक्ष तुम्हाला दाखवला जातो. या ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून खूप छान दृश्य ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून येतात. जेव्हा स्मार्ट सिटी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला, जो आपण पाहिलं तर स्मार्ट घनसोली कॉलनी, तदनंतर संपूर्ण सिम्प्लॅक्स आणि तदनंतर आपण पाहिलं तर सिडको कॉलनी, या सर्व गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही बर्ड व्ह्यू आहे. कारण की एखाद्या विमानातून जात असताना थोडंसं खाली वाकून बघितल्यानंतर तुम्हाला दृश्य कसं दिसेल यासाठी विमानात बसण्याची गरज नाही आहे. आमचा ड्रोन व्ह्यू बघा, जो अँडी म्हात्रेनं कव्हर केला अर्धी घनसोली, तो ड्रोन व्ह्यू तुम्हाला खरंच तेच दृश्य आणि तीच फिलिंग देईल. अशा पद्धतीने काम असतं. काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की नाव घेताच कामही झालं पाहिजे. तेच एक नाव आहे. सध्या आपण पाहिलं तर ओमचा MTC ड्रोन व्ह्यू असेल. बरेचसे किस्से या स्पर्धेमध्ये. आणि बुधवारी मला वाटतं राहुल डीजे आणि मी या मैदानामध्ये आम्ही आलो तेव्हा सेटअप उचलला नव्हता. प्रेमानं सांगावं लागलं, धमनातीस देऊन सांगावं लागलं की एवढी म्हणजे 4 वाजता आम्ही आलो तेव्हाही हा सेटअप इथला उचलला नव्हता. आणि एका दिवसामध्ये ही स्पर्धा आहे तशी सजवली आहे. कारण की 1 आठवडा आपण आधी काम चालू करतो, पण अगदी 12 तास आधी हे काम चालू केलं. रात्रीचा दिवस केल्याशिवाय ते स्वप्न पूर्ण होत नाही, ते बोलतात ना, ते यासाठीच बोलतात. रात्रीचा दिवस केला आणि तदनंतर प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण झालं. तुमच्या डोळ्यासमोर सजली वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताला जातोय. पहिला चेंडू अगदी मिस्टर विकीला पाहताय. विकी चोरगे गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल झाला. सचिन पवार आणि अनिकेत शेडगे हे दोघे बॅटर तुम्ही मैदानामध्ये सध्या पाहताय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची अगदी टॉप एज. डिक्लेअर मध्ये 1 धाव मात्र जरूर जाईल. 1 सिंगल धाव एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर सध्या स्कोर ओपन झालाय. 47 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचायचे. 47. ब्लू कलरची पिंक कलरची थीम या स्पर्धेसाठी वापरली गेली. म्हणजे नवी मुंबई पिंक सिटी, फ्लेमिंगो सिटी ओळखली जाते. यासाठी आपण पाहिलं तर हे दृश्य पिंक कलर. हलक्या हाताने आपण पाहिलं तर पॉइंट रिझनला मात्र जरूर खेळून काढला. ओहो, यावेळी फेकीतच जरूर केली होती, मात्र अगदी धाव कंप्लीट झाले. चांगला प्रयत्न. चान्स घ्यायला हवा. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहिलं तर चान्स घेतला जातो. 1 धाव आरामात घेतात. फेकी जोरदार करा. कदाचित बॅट हवेमध्ये असल्यामुळे तुम्हाला विकेट ही भेटू शकते, अशाही गोष्टी होतात. आणि हा चान्स घेतला सध्या यश वॉरियर्स टीमच्या खेळाडूनं. 2 धावसंख्या स्कोर कार्डवरती. सचिनला सध्या स्ट्राईकवरती तुम्ही पाहताय. अनिकेतला हो, चांगला चेंडू अनिकेतसाठी. गुडलेन स्पॉट वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉडी लँग्वेज फलंदाजाची बरंच काही सांगते. हल्ली पुस्तकापेक्षा चेहरे जास्त बोलतात. पंचांकडे त्यानं पाहिलं नाहीये, तो निघून जातोय. तुम्ही खेळाडू कशी आहात हे महत्वाचं नाहीये, तुमच्याकडे खेळाडू वृत्ती आहे का? खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून हारलेलं बरं. कारण की खोटं बोलून जिंकतात ते खेळाडू नसतात, खरं बोलून हारले तरी चालेल. खेळाडू वृत्ती म्हणून प्रत्येक जण तुमचा सन्मान करेल. अनिकेत शेडगे त्यातलाच एक खेळाडू होता ज्याला माहिती बॅटीची लीडिंग एज होती. चायनीज कट होता, लेमन कट होता. त्यानं पंचांकडे पाहिलंही नाही आणि तो निघून गेला. याला बोलतात खेळाडू वृत्ती. वा, मन जिंकलं अनिकेत शेडगे आज.
अशा वेळी पंचही कौतुक करतात हा, ते विसरत नाहीत कौतुक करायला. नवीन बॅट्समन दाखल झाला प्रसाद सुर्वे. वा, खूप छान दृश्य. आणि अनिकेतची चर्चा आता या ग्राउंडच्या बाहेरही जाईल. प्रसाद सुर्वे बॅटिंग साठी दाखल झालेत. खूप कमी खेळाडू असतात कारण की हे खेळाडू नाही बघायला भेटत. या विकेटला आपण पाहिलं शरीरावरती जरूर आधाला गोलंदाजी फास्ट. विकी आपण पाहिलं तर चेंडू वेगानं टाकतोय, गती आहे, गतीवरती स्वार होतोय. चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या गुडलाईन स्पॉटवरती टाकण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तो शरीरावरती आढळेल. आणि अशा पद्धतीने सध्या आपण पाहिले चेंडू हाताळले. मला तर ज्या गाड्या मैदानाच्या आतमध्ये उभ्या केलेत, ज्या बाईक्स मैदानाच्या आतमध्ये आहेत त्या काढल्या तर बरं होईल, कारण की खेळाडू धावत आला तर त्या गाडीला आढळेल तो. स्कूटी आणि जी गाडी आहे बाईक त्या काढून घ्यायचे प्लीज, ते दृश्यही चांगलं दिसत नाहीये. ओहो, या गेला शरीराचा वेध, सातत्याने शरीरावरती चेंडू आढळत आहेत. पहिली जखमा, दुसऱ्या जखमा, जखमा जखमा, किती या चेंडून आता शरीरावरती देणार आणि हाच फलंदाज आता इथून पुढे कसा खेळ करतोय हेही प्रेक्षकांना बघायचं आहे. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या फक्त 2. काही आकड्यांच्या आधी फक्त लावावं लागतं कारण की ही धावसंख्या फक्त 2 आहे. विकेट 1 गेले माघारी. 47 धावा करायचे. 18 चेंडू मध्ये 45 धावेची आहे गरज. शिवन्या 11 आज एक असा रेकॉर्ड करेल का जो संघ एका बाजूला विजयाची दिंडी घेऊन सातत्याने जिंकत आलाय त्या यश वॉरियर्सला तो पराभूत करेल का? हा संपूर्ण आमचा VIP कक्ष वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 खूप मेहनत केलेत, खूप गोष्टी सहन केलेत VPPL साठी. आणि राहुल डीजेला तुम्ही पाहताय 2.0 ची ही वाल्मिकी पठार प्रीमियर लीग. भाऊ, सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात, लोकांची गोष्टी, चांगल्याही गोष्टी ऐकाव्या लागतात, वाईटही गोष्टी सहन कराव्या लागतात. कारण की हे संपूर्ण खेळाडूंना एकत्र ठेवण्यासाठी तुम्हाला मनाने खंबीर राहावं लागतं. त्यातलाच एक सध्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. या ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. खेळाडू आहे एक्स्ट्रा कव्हर रिझनचा, वेगानं जरूर येईल, चेंडूपर्यंत जातोय. एकच जाब इथे कंप्लीट केली जाते. युवराज यमकर गोलंदाजीसाठी दाखल झाला. यंग वाल्मिकी पठार प्रीमियर लीग अक्रॅलिक ट्रॉफी, खूप अक्रॅलिक आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी आहेत. किती छान. आय लव्ह वाल्मिकी पठार, जसं आय लव्ह सातारा होतं तसं आय लव्ह वाल्मिकी पठार. ओहो, व्हॉट अ बॉल. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटीची लीडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट, बॅटर आउट. आणखीन एक फलंदाज गॉन. मिस्टर प्रवीण साळुंखे छान कॅच पकडली. स्वतः संघ मालक आहे त्याचा विकेट किपर. बॅटीची पूर्णपणे बॉटम एज लागली आणि त्यानंतर फलंदाज प्रसादला जावं लागलं. येस, कारण की युवराज यमकर आपण पाहिलं तर वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 2.0 मध्ये खेळणारा सर्वात कमी वर्षाचा हा खेळाडू आहे, सर्वात कमी वयाचा हा खेळाडू आहे. कारण की जो आपण पाहिलं तर एक युवा टॅलेंट म्हणून पुढे येतोय आणि ही चांगली गोष्ट आहे VPPL ची, कारण की खेळाडूंना एक व्यासपीठ दिलं जात आहे. दुर्गेश पुढे येण्याचा प्रयत्न, दुर्गेशलाही फसवलंय. आता यंग टॅलेंट पाहू शकता. एका बाजूला एक नवीन अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला अनुभवाची तिजोरी आहे. कारण की यंग टॅलेंट सध्या दुर्गेशला जो चेंडू हाताळला तिथे त्याला बीट केलं. हा चेंडू हाताळला पहा, बॅक ऑफ दी हँड. व्हॉट अ बॉल यार, रिप्ले मध्ये दिसून आलं. हा चेंडू होता बॅक ऑफ दी हँड. व्हॉट अ बॉल. यावेळी देखील शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी युवराज यमकर. कारण की आज VPPL मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, मला वाटतं अक्षय अजून 2-3 वर्षानं याच्याही बाजूला गर्दी व्हायला सुरुवात होईल, याच्याही सेल्फी चालू होतील. 3 चेंडूचा खेळ झालेला, धावसंख्या 4 बॉल झाले ना, 4 बॉल. फुल टॉस नाही टाकू शकत, झाली आहे चुकी. फुल टॉस होता, फुल टोल केला वसूल. येतोय षटकार. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न युवराजचा राहिला. हा देखील चेंडू आपण पाहिलं तर बॅक ऑफ द हँड हाताला, हाही बॅक ऑफ द हँड आणि फुल टॉस जाऊन पोहोचला. एखाद्या फलंदाजाला फुल टॉस म्हणजे मेजवानी असते आणि सचिन पवारला फुल टॉस रविवार आहे, लॉलीपॉप चेंडू. आणि रविवारला कदाचित सचिन लॉलीपॉपही खात असेल,
त्यामुळे हा षटकार चांगला फटका. पुढे खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह चांगला, बॉटम हँडचा उपयोगही केला. एक धावी ते कंप्लीट केली जाते, एकाच धावी ती समाधान मानलं जातं. एक सिंगल धाव फेकी चांगली केली आहे. टीमची टोटल आपण पाहिलं तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळही संपलेला आहे. चांगली गोलंदाजी युवराज यमकरची म्हणता येईल. 9 धाव संख्या त्यानं खर्च केले. वैयक्तिक ओव्हर क्रमांक 2 मध्ये 1 विकेटही त्याच्या खात्यामध्ये आली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा, दोन्ही ओव्हरमध्ये 1-1 विकेट आली आहे. सुजय ओव्हर क्रमांक 3. यावेळी बॅटिंगच्या अगदी टॉपला हवेमध्ये आहे खेळाडू, मिड विकेटचा कॅच पकडतोय. आणखीन 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली, 2 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा, 1 विकेट. आणि तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि विशाल साळुंखेने चांगली कॅच पकडली आणि अखेरीस आपण पाहिले तर सुजयच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. सचिन पवारला आपण पाहिलं तर माघारी जावं लागतं. पहिल्या फळीतले दोघेही खेळाडू माघारी गेलेत. प्रसाद सुर्वेलाही मागे पाठवलं आणि संघमालक स्वतःहून सचिन पवार आता माघारी गेलेत. दुर्गेश आहे अजूनही मैदानामध्ये. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हाही एक उत्तम खेळाडू आणि सुमित माने सध्या दाखल झाला. ओहो हो, हा चेंडू खेळत असताना कुठली पायाची मुवमेंट नव्हती, फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताला पायावरती पूर्णपणे आपण पाहिलं तर फसवलं. 11 धावसंख्या. ठाणे स्पार्टनसाठी सुमित मानेचा खेळ चांगला राहतो. ठाणेमधून सातत्याने खेळताना त्याला पाहिलं ठाणे स्पार्टन टीमसाठी. यावेळी देखील आपण पाहिलं तर पूर्णपणे लेग स्टिक सोडून जातोय. या आधीचा चेंडू लेग स्टिक वरतीच हाताळला, मात्र तो चेंडू आपण पाहिलं तर पायावरती आदळला होता. यावेळी सुमित थोडासा आतमध्ये उभा होता आणि अखेरीस या चेंडूला सोडून दिलं व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा धाव. गती परिवर्तन फसवलं. हवेमध्ये आहे जरूर चेंडू, मात्र नो मॅच लँड मध्ये दाखल होईल, जिथे फक्त एकच धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव यावेळी मात्र कंप्लीट केली. वेलकम, सुस्वागतम. म्हणजे A1 जोडी एक काळची A1 जोडी होती. राहुल डीजे आणि शिवा बॉस यांची A1 जोडी ती एक काळ गाजवला यांनी. आणि आज राहुल डीजेच्याच आपण पाहिलं तर अध्यक्षतेखाली, संस्थापकेखाली ज्या पद्धतीने स्पर्धा भरवली जाते आणि जिथे शिवा बॉसची उपस्थिती नाहीये, असं होणार नाहीये. वेलकम. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष शिवा जाधव द बॉस. वेलकम. पुढे करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळून काढला. 2 पावलं पुढे निघून जातोय. बिग 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 हिट. अप्रतिम फटका. व्हॉट अ स्ट्रोक. दुर्गेश. बोललो होतो दुर्गेश आहे मॅच आहे, दुर्गेश आहे आनंद आहे, दुर्गेश आहे. या मॅचची कहाणी कदाचित वेगळी आहे. बॉसला सध्या स्क्रीन मध्ये दाखवलं जातं. म्हणजे राहुल डीजे आणि शिवा बॉस म्हणजे एका ताटामध्ये जेवणारे दोघे आणि A1 जोडी ओळखली जाते. आणि आज आपण पाहिलं तर चांगला सपोर्ट राहतो बॉसचा. राहुली सातत्याने कंटिन्यू या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. हे असे दोघे चेहरे आहेत ज्यांनी पाटण तालुक्याच्या क्रिकेटला एक मोठं व्यासपीठ दिलंय. वेलकम, सुस्वागतम. आणि दोघांच्या लीग चालू आहेत. दोघांच्या लीग ह्याची सकाळी म्हणून त्याने संध्याकाळी घेतली. 21 धावसंख्या 21. 7 चेंडू आता 26 धावेची गरज. 7 चेंडू 26 धावा. 7-26. ओहो, चेंडू गुडलाईन स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा कट होतो, जिथे आपण पाहिलं तर बॅट स्विंग केली. डॉट बॉल जातोय. 6 चेंडू आणि तब्बल 26 धावेची गरज. 6 चेंडू 26 धावा सध्या आपण पाहतोय. भावेश ठाकरेला कॅमेरा बॅन बघितला आणि भावेश ठाकरे एवढा हुशार, म्हणजे रोज मला वाटतं भिजवलेले बदाम 4 त्याच्या वाट्याला असतात, कारण की त्यामुळे त्याला ती जी आयडिया आहे कुठे काय कसं किंवा कधी कुठे दाखवायचं सर्व गोष्टी भावेश ठाकरे. कोयना आजही नाव काढते भावेश ठाकरेचं. कॅमेरामध्ये त्यांना पूर्ण आपलं नाव कमवलंय. 6 चेंडू 26. चेंडूवरचं 10x नाव टिपण्याची कलाही त्याच्यामध्ये तो भावेश आहे. 6-26. स्क्रीनवरती आमचे संपूर्ण मान्यवर तुम्ही पाहता दाखवले जातात VIP कक्षामध्ये. थँक्यू सो मच. 6 चेंडू 26. मिस्टर सुनील गोलंदाजीसाठी. ओहो हो, वेगाना चेंडू हाताला, चेंडू हातामध्ये ही गेला. विकेटचं पतन. सुनील आला, खुशिया लेके आया
आणि तदनंतर आपण पाहिलं तर सुमित मानेला माघारी पाठवलं. अजयनं पकडली अप्रतिम कॅच. वेलकम राजूदा. काल राजूराची बॅटिंग काल खरंच मजा आली. राजूराची बॅटिंग बघायला 2 चेंडू 5 धावांची गरज असताना त्यानं जो षटकार लगावला तो प्रत्येकाच्या स्टेटसला बघायला भेटला. सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने संपूर्ण स्मार्ट सिटी उभी राहिले, संपूर्ण टॉवर्स दाखवले जातात. 5 चेंडू 26 जी ते आकड्यांचे खेळांचे धावसंख्येचे टॉवर मैदानात उभे केले जातात आणि मैदानाचे बाहेरचे सिमेंटचे टॉवर सध्या दाखवले जातात. 5 चेंडू 26. लीडिंग एज होती. एक धाव जरूर भेटेल. मात्र अक्षय दुसऱ्या बाजूने चेंडू किती वेगाने टाकले जातात भाऊ. आपण पूर्णपणे क्रॉस बसलोय. चेंडूचा स्पीड आपल्याला कळून येतोय आणि आणखीन एक यंग टॅलेंट म्हणजे जे यंग टॅलेंट आहेत सळसळत रक्त जे मराठी भाषेत बोलतात ना ते ऐकत नाहीत. सुनील 4-25. वाह, कितना लालच करोगे. तो बोलतो मलाच खेळायचंय. अंपायर सांगतात नाही रूल वेगळे आहेत. हे पहिलं होतं माझी बॅट मी 2 वेळा बॅटिंग करणार. आता नाही भाऊ. 4-25. फुलटॉस चेंडू सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न, ताकद नाही लागली. खेळाडू वेगानं आला. माहिती होतं, अगदी प्रत्येकाला कळालं होतं की इथे हा फसणार. ही शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आली आणि ती खरीही ठरली. 1 बाउन्स 4 धावा चौकार. समीकरण बनेल का हेही बघूयात कारण की आता 3 चेंडू आणि 21 धावेची गरज. अक्षय जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत विजय पराजयाची चर्चा करत नाही कारण की ते मूर्खपणाचं ठरेल. ओहो, चांगला चेंडू हाताला. ब्लॉक होल, टोक्रॅशर, बुंदा चेंडू मराठी भाषेत आणि अगदी लेग पाईच स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर 1 धाव येते. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली फाईट केली मी म्हणेल की आणि जर ही मॅच जर यश वॉरियर्स जर जिंकला तर 4थी मॅच सलग जिंकणारा. व्हाईट वॉश आवाज देत आणि आवाजही आलाय. बॅटर होईल. आवाज आल्यानंतर लीडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. बॅटर आणखीन एक आउट होईल. निकेतला माघारी जावं लागतंय. अप्रतिम गोलंदाजी आज युवराज यमकरनं आज प्रभावशाली गोलंदाजी केली. सुजयनं आज अप्रतिम गोलंदाजी केली. सुनीलनं अप्रतिम गोलंदाजी केली कारण की हे दोघेही यंग टॅलेंट आहेत. चला 1 चेंडू बाकी. बॅट्समन दाखल झाले मैदानामध्ये. महेश नवीन बॅट्समन. शेवटचा चेंडू आहे. यानंतर मॅच असेल. आराध्या फाईट आणि वैभव स्मृतीनं टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. ओहो, स्वतःला वाचवलं. अगदी जाऊन दिला वाईट. +1. यस, आताच्या 2 धावा. विनोदजी भगत सर मेन अंपायर. विनोद सरांची आवडती स्पर्धा म्हणजे बकरा चषक होळीला जो येतो. विनोद सरांची आमची आवडती स्पर्धा. ओहो, चांगला चेंडू. चांगल्या पद्धतीने अखेरीस सुनीलची गोलंदाजी अप्रतिम राहिले. 7 विकेट या स्पर्धेमध्ये सुनीलच्या नावावरती राहिलेत. अप्रतिम गोलंदाजी सुनील, अप्रतिम युवराज यमकर. दोघांचंही कौतुक.